बाहेर पाऊस चालू झाला की पहिला आपण चहा आणि कांदा भजी बनवायला घेतो। पण आज मी बाहेर इतकं छान वातावरण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर बाहेरचं वातावरण तुम्ही बघितलंच आहे। तर अशा वातावरणामध्ये आज मी चमचमीत असा चिकन खिमा मसाला बनवणार आहे। पण चिकन खिमा मसाला बनवत असताना महत्त्वाची एक ट्रिक सुद्धा सांगणार आहे की त्यामुळे एकही थेंब पाणी न घालता तुम्ही हा चिकन खिमा रसरशीत आणि फ्लेवरफुल बनवू शकता। तर ही काय ट्रिक्स आहे ती व्हिडिओच्या मी शेवटी सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासोबतच पाव न खाता आज मी घरच्या घरी मुलांसाठी हेल्दी गव्हाच्या पिठापासून खूप मऊसूत असे कुलचे बनवलेले आहेत। चला तर मग हा चिकन किमा मसाला कसा बनवायचा ते बघूया। चिकन खिमा मसाल्यासाठी आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण तयार न करता हा चमचमीत असा स्पायसी चिकन खिमा बनवणार आहोत। तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवली, कढई गरम झाली की त्यामध्ये 4 ते 5 पळी तेल घालायचं आहे। तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने इथे मी 4 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये फक्त आपल्याला तेजपत्ता आणि दालचिनी घालायची आहे। यापेक्षा जास्त खडे मसाले आपल्याला यामध्ये घालायची अजिबात गरज नाही। आणि त्यानंतर व्हेजिटेबल चॉपरने खूप बारीक चॉप केलेला इथे मी कांदा घातलेला आहे। आणि हा कांदा आपल्याला लालसर रंगावर छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे, करायला सोपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे वाटण करायची अजिबात गरज नाही। आणि हा कांदा अगदी बारीक कट करण्यासाठी मी व्हेजिटेबल चॉपरचा उपयोग केलेला आहे, त्यामुळे कमी वेळामध्ये खूप बारीक असा कांदा इथे मी कट करून घेतलेला आहे। तर हाय फ्लेमवरती हा कांदा आपल्याला छान तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा जास्त असल्यामुळे 2 मिनिटं हा कांदा तांबूस रंगावर परतून घ्यायला लागतात। तर इथे तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटानंतर कांदा अगदी छान परतून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। ही आलं लसणाची पेस्ट या कांद्यासोबतच आपल्याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्ट तुम्ही सुरुवातीला घातली तर ती तळाशी चिटकली जाते आणि त्यानंतर कांदा अजिबात व्यवस्थित भाजला जात नाही। त्यामुळे कांदा थोडासा भाजून झाला की त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची, म्हणजे ती अगदी न करपता तळाशी न चिटकता व्यवस्थित परतली जाते। तर आजचा हा चिकन खिमा आपण पाण्याचा एकही थेंब न घालता शिजवणार आहोत। तर तो कसा शिजवायचा, रसरशीत कसा बनवायचा, तर त्यासाठी इथे मी 2 मोठे टोमॅटो बारीक व्हेजिटेबल चॉपरने चॉप करून घेतलेले आहेत। ते आता आपण यामध्ये घालून एक अर्धा मिनिटभर परतून घेऊया। या मसाल्यामध्येच तुम्ही चिकन खिमा शिजवून घेतला की त्या चिकन खिम्याला चव खूप जबरदस्त येते, त्यामुळे आपल्याला यामध्ये अजिबात पाणी घालायची गरज नाही। चिकन शिजत असताना त्याला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये चिकन खिमा अगदी व्यवस्थित शिजला जातो। आता यामध्ये 1 मोठा चमचा धने जिरे पावडर टाकलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला कितपत तिखट हवा आहे त्या पद्धतीने यामध्ये तिखट घालायचं आहे। 1 मोठा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। हे मसाले आपण अगदी व्यवस्थित यामध्ये परतून घेऊया। एक 10 ते 15 सेकंद हे मसाले आपण व्यवस्थित परतून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला चिकन खिमा घालायचा आहे। तर चिकन खिमा आणल्यानंतर तो स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचा। त्यामध्ये काही बोन्सचे तुकडे असतील तर ते बाजूला काढायचे आणि एका चाळणीमध्ये निथळत ठेवायचा। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एका चाळणीमध्ये मी स्वच्छ धुवून तो निथळत ठेवला होता, त्यामुळे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण निघून जातं। आता आपण यामध्ये हा खिमा घातल्यानंतर व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया।
तुम्ही बघू शकता खिमा मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे। तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करत असताना गॅसची फ्लेम तुम्हाला लो ठेवायची आहे, म्हणजे तो पटकन करपला जाऊ नये। कारण आपल्याला यामध्ये पाणी न घालता हा खिमा शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे गॅस मोठा न ठेवता खिमा घातल्यानंतर गॅस मंद आचेवर करायचा। आता यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे, गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे। व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता यामध्ये हलकंसं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। तर याच पाण्यामध्ये आपल्याला हा चिकन खिमा शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे यामध्ये परत तुम्हाला पाणी घालायची अजिबात गरज नाही। फक्त गॅस तुम्हाला कमी ठेवायचा आहे, मंद आचेवर हे चिकन खिमा शिजवून घ्यायचा आहे। चिकनचे पीस असतील तर ते शिजायला वेळ लागतो, पण हा खिमा असल्यामुळे याला शिजायला खूप कमी वेळ लागतो। कमी वेळामध्ये हा चिकन खिमा शिजतो, त्यामुळे कुकरला किंवा हाय फ्लेमवरती शिजवायची अजिबात गरज नाही। तुम्ही हाय फ्लेमवरती जर हा चिकन खिमा शिजवून घेतला तर तो पटकन कोरडा होतो, त्यातलं पूर्ण पाणी आटलं जातं। त्यामुळे मंद आचेवर तुम्हाला एक 15 मिनिटं हा खिमा शिजू द्यायचा आहे। 15 मिनिटामध्ये हा चिकन खिमा अगदी छान शिजला जातो आणि कुठेही तो तळाशी चिटकला जात नाही। तुम्ही एक 15 मिनिटानंतर इथे बघू शकता बाजूने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खूप रसरशीत असा हा चिकन खिमा झालेला आहे आणि तळाशी अजिबात तो चिटकलेला नाही, कारण आपण मंद आचेवर तो छान शिजवून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने पाण्याचा एकही थेंब न घालता रसरशीत फ्लेवरफुल आज आपण चिकन खिमा मसाला बनवलेला आहे। कोणत्याही प्रकारचं वाटण तयार न करता कुठलेही क्रीम किंवा काही वेगळे मसाले वापरण्याची अजिबात गरज नाही। जे नेहमीसाठीच आपण जिन्नस वापरतो तेच जिन्नस तेच मसाले आपण इथे वापरलेले आहेत, फक्त करण्याची पद्धत बदलली की त्याच्या चवीमध्ये सुद्धा बदल येतो। तर तीच ट्रिक आपण इथे आज फॉलो केलेली आहे आणि पाण्याचा एकही थेंब न घालता रसरशीत फ्लेवरफुल असा चिकन खिमा मसाला बनवलेला आहे। तर आजची ही चिकन खिमा मसाला रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। सगळ्यात शेवटी गार्निशिंगसाठी बारीक कट करून हिरवी कोथिंबीर यावरती घालून घेऊया। सध्या पाऊस चालू आहे, त्यामुळे पाऊस चालू झाला की आपलं एक समीकरण ठरलेलं असतं चहा आणि कांदा भाजी। पण या पावसाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा गरमागरम चमचमीत असा चिकन खिमा मसाला एकदा नक्की करून बघा। चिकन खिमा सोबत आपण नेहमीच पाव खातो, पण आज मी कॉम्बिनेशन बदललेला आहे। आज आपण या झणझणीत चिकन खिमा सोबत मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करून खूप मऊसूत असे कुलचे बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ फर्मेंट करून घेतलं होतं आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप सॉफ्ट असे मी कुलचे या ठिकाणी बनवलेले आहेत। हे कॉम्बिनेशन चवदार तर आहेच, पण आरोग्यासाठी सुद्धा खूप उत्तम आहे। तर इथे कुलचे सुद्धा तयार आहेत आणि या ठिकाणी चमचमीत असा चिकन खिमा मसाला सुद्धा तयार आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।